जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुण्यापेक्षा सातारकरांनी अधिक प्रेम दाखवले। जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा आणि विधानसभेत राष्ट्रवादीची एकहाती पकड होती। परंतु राष्ट्रवादीतून खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले तसेच काँग्रेसमधून जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि बघता बघता जिल्ह्यात कमळ फुलू लागले। राष्ट्रवादीचा बुरुंज पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळू लागला। नमस्कार, मी शिवानी इगतपुरे, आपण पाहताय सातारा न्यूज। सध्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या महायुतीला सातारा जिल्ह्याने भरभक्कम पाठिंबा दिला। जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ करायचाच हा चंग बांधत भाजपने केलेली चाल यशस्वी ठरली। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे तसेच दीपक चव्हाण यांच्यासारख्या मातब्बरांना महायुतीच्या उमेदवारांनी धूळ चारली। परंतु चर्चा होती ती मान खटावमधील निकालाची। कारण अपक्ष ते काँग्रेस आणि भाजप असे 3 टर्म आमदार म्हणून निवडून आलेले जयकुमार गोरे चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून येतात की राष्ट्रवादीच्या 4 नेत्यांपुढे चितपत होतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते। कारण मान खटावच्या राजकारणात या विधानसभेचे चित्र थोडे वेगळे होते। भाजपकडून जयकुमार गोरे यांची उमेदवारी फिक्स असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार कोण हेच ठरत नव्हते। कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुडघ्याला बाशिंग बांधून उमेदवारीसाठी इच्छुक होते। यामध्ये माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घारगे, अनिल देसाई आणि नवीन उदयास आलेले नेतृत्व म्हणून अभय जगताप हे चौघे घोड्यावरच बसले होते। उमेदवारीसाठी या चौघांची चाललेली चढाओढ पाहून बिचारे काँग्रेस विचारी असलेले रणजित देशमुख जागचे हल्लेच नाहीत। शेवटी शरद पवारांनी खेळी खेळली आणि मान खटावमधून माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आणि निवडणुकीची तयारी सुरू झाली। तसं पाहता 4 नेते मतदारसंघात असल्याने राष्ट्रवादीचे पारडे जड होते। परंतु उमेदवारी मिळाली नाही म्हणून तिघांची अंतर्गत धुसफूस चालू होती। माझे काही लोक मला काही वेगळं सांगायचे, यामुळे आमच्यामध्ये काही गैरसमज झाले, त्याबद्दल मी साहेबांना मी काही बोललेलो नाही। साहेबांना मी काही बोललेलो नाही। साहेब बोलतील ना, साहेब भाषणात बोलतील ना, अहो चुकलं असेल तर बोलतील ना साहेब माझं। अहो थांबा ना 2 मिनिटं। अहो माझं ऐका, थांबा साहेब, ऐका जरा। ओ साहेब थांबा। साहेब या इकडे थांबा। साहेब तुम्ही बोला, साहेब तुम्ही उत्तर। त्यातच भाजपचे जयकुमार गोरेंच्या साथीला बंधू शेखर कुमार गोरे धावले। आम्ही भाऊ जर एक झालो ना, बोलायला दिसून द्यायचं नाही आणि विजयाचे पारडे जयकुमार गोरेंकडे फिरले। त्यातच जयकुमार गोरे यांनी परफेक्ट नियोजन करत विरोधी उमेदवार प्रभाकर घारगे यांचा पराभव केला। मी जयकुमार कमल भगवानराव गोरे जयकुमार गोरे यांनी चौथ्यांदा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले आणि भाजपच्या वरिष्ठांनी याची दखल घेत जयकुमार गोरे यांना थेट कॅबिनेटची संधी दिली। मात्र जयकुमार गोरे यांनी एका नाही तर 4 नेत्यांचा पराभव केला। अशा चर्चा मतदारसंघात रंगू लागल्या। पराभव जरी प्रभाकर घारगे यांचा झाला असला तरी हा पराभव आमदारकीचे दिवा स्वप्न बघणाऱ्या प्रभाकर देशमुख आणि अभय जगताप यांच्यात जास्त जिवारी लागल्याचे चित्र दिसून येत आहे।
पराभवानंतर खचलेले प्रभाकर देशमुख यांनी मतदारसंघात फिरणेच बंद केले आहे. फक्त घरगुती कार्यक्रमांना हजेरी लावणारे देशमुख साहेब भविष्यात सक्रिय किती होणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. तर दुसरीकडे जयकुमार गोरे यांच्या विजयानंतर त्यांचे कौतुक करत सक्षम विरोधकांची भूमिका घेऊ असे म्हणणारे अभय जगताप मतदारसंघातूनच गायब झाले. अभय जगताप मतदारसंघातून गायब झाले असल्याने मानखटावमध्ये जयकुमार गोरेंना विरोध नक्की करणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे विधानसभा निकालानंतर मानखटाव मतदारसंघातील विरोधकांची भूमिका घेणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दुबळी झाल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगू लागली आहे. आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.